प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर चाललेली आहे आणि आता सुमनचा पत्ता तर लागलेला आहे. पण या सुमनचा पत्ता आणि दोघं जण स्वतः रविराज आणि आता अर्जुन सुमनला सोडवायला गेलेत आणि त्यानंतर सुमनने असे काही पुरावे स्वतःकडे गोळा करून ठेवलेत. हुशार सुमनने आता ज्या वेळेला जितके दिवस तिथे आहे तितक्या दिवसात अनेक लोकांच्या हालचालींवरती लक्ष ठेवत अनेक गोष्टी ज्या पद्धतीने आता तिने आपल्या डोक्यामध्ये फिक्स ठेवलेल्या आहेत किंवा आपल्या डोक्यामध्ये तिने आता बरोबर रीतीने केलेल्या आहेत. नक्की सुमनने या सगळ्यामध्ये काय निर्णय घेतलाय, सुमनने या सगळ्या गोष्टी आता कशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणल्यात आणि घरी आल्यावरती जो काही गहजब खुलासा आणि त्याच्याने रविराज, पूर्णाजी आणि आता सगळ्यांनाच सगळ्यात मोठे या दोन मोठ्या गुंडांना असा धक्का आणि आता सायलीला सत्याचा तिने उलगडा केलाय. सायलीची खरी ओळख समोर आणली. सायलीची खरी ओळख समोर आणण्यासाठी काय घडले आजच्या भागात तर आपण पाहिलं की भूमीने पाहिलेलं आहे नागराजच्या ह्याच्यामध्ये फोटो. ताबडतोब भूमी अर्जुनला ते सगळं सत्य सांगायला ज्या वेळेला आलेली आहे आणि त्याच वेळेला अर्जुनने तिला आता सांगितलंय काय झालंय, म्हणजे आता हे सगळं काय आहे. यावरती ती म्हणते मी नागराज काकांच्या याच्यामध्ये फोटो पाहिलाय आणि त्याच्यामध्ये सुमन काकींचा फोटो आहे. यावरती अर्जुन म्हणतो काय बोलतेस तू, हे खरं आहे. यावरती भूमी म्हणते हो, कारण मी स्वतःच्याच डोळ्यांनी तो फोटो पाहिलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे काव्या सांगते मी युक्ती करते, मी ताबडतोब नागराज काकांच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ घेऊन तुला सेंड करते किंवा आता तो व्हिडिओ तुझ्या मोबाईलवरती पाठवते. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे काव्या आलेली आहे आणि काव्या नागराजला उल्लू बनवत आहे. नागराजला उल्लू बनवत ती त्याचा मोबाईल घेते आणि काका आम्ही पटकन फोटो काढून तुम्हाला मोबाईल देतोय असं आता म्हणायला लागते. ज्या वेळेला ती आता तो मोबाईल घेते, पटकन मोबाईल घेऊन आता मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते असं म्हणते आणि त्यानंतर तो मोबाईल घेतल्यावरती ती फोटो काढता काढता तो व्हिडिओ अर्जुनला सेंड करते. तो व्हिडिओ अर्जुनला व्हॉट्सॲपवरती ती सेंड करते आणि सेंड करून आता तो व्हिडिओ अर्जुनपर्यंत आलेला आहे. अर्जुनने तो व्हिडिओ पाहिलाय, तो व्हिडिओ सायलीला दाखवलाय. ज्या वेळेला अर्जुन तो व्हिडिओ सायलीला दाखवतो आणि त्यावेळेला तो सांगतो हे बघ, नागराज काकांनी जे काही केलंय ना ते आपल्या ताब्यात आलंय. पण आत्ता जर का आपण सगळ्यांच्या समोर काही बोललो किंवा आत्ता जर का आपण काही बोलायला गेलो तर नागराज काका या गोष्टीला नकार देतील आणि नकार देऊन मग आता ते म्हणतील की नाही मी काही केलेलंच नाहीये. तर आपल्याला एक गोष्ट अशी करायला लागणार आहे की आता रविराज काकांना अडून अडून हे सगळं सांगायचं. तोपर्यंत काव्या येते पाहिलाच व्हिडिओ. सायली सांगते तो व्हिडिओ मी पाहिलाय, पण ते लोकेशन कोणतं आहे ते अजूनपर्यंत काहीच कळलेलं नाहीये आणि त्याच कारणासाठी आपल्याला काही झालं तरी ते लोकेशन सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते हो, पण मग तोपर्यंत काय करायचं. काव्या सांगते आम्ही काम करतो, आम्ही नागराज काकांना बोलण्यामध्ये गोड 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 गुंतवून ठेवतो आणि त्यांना गुंतवून आता मग तुम्ही दोघांनी रविराज काकांना घेऊन तिकडे पोहोचा. इकडे हे दोघं जण विचार करतायत आणि त्यानंतर प्रिया म्हणते काय झालं, आला का तो व्हिडिओ. यावरती तो सांगतो हो व्हिडिओ आलाय, तू एकदा बघून घे आणि तो प्रियाला तो व्हिडिओ दाखवतोय. आता प्रेक्षकांनो इकडे सायली या दोघांकडे पाहतीये आणि तिच्या लक्षात आले की हे प्रकरण फक्त नागराज काकांपुरतं मर्यादित नाहीये, तर या प्रकरणामध्ये प्रिया सुद्धा तितक्याच ताकदीने इन्व्हॉल्व आहे म्हणा किंवा प्रिया सुद्धा तितक्याच याच्याने अडकलेली आहे म्हणा. प्रिया सांगते ठीक आहे, इतकं तर आपल्याला समजलेलं आहे की नागराज काका तुमची बायको तुमच्या अजूनही ताब्यात आहे. नाहीतर आता महिपत सारखी गत व्हायची आणि महिपत सारखी गत होत आता इकडे पुन्हा एकदा आपल्याला तुमचीच बायको अडकवायची. असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही, पण आपण फार दिवस तिला ठेवू शकत नाही आहोत. यावरती प्रिया म्हणते ते तर माहिती आहे, मग करायचं काय. फार दिवस न ठेवता तिला तिथून हलवणार तरी तुम्ही कुठे. यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो ठीक आहे, म्हणजे मला तुझं म्हणणं पटलं असलं तरी सुद्धा फार दिवस आपण तिला नाही ठेवू शकत असलो तरी तिला धमकावू तर नक्कीच शकतो. यावरती प्रिया म्हणते पण काय धमकी देणार, तुमच्या धमक्यांना ती घाबरली असती तर काही बघायलाच नको. या दोघांवरती आता मात्र बाकी सगळ्यांचं लक्ष आहे, याची त्यांना खबरबात नाहीये. सगळेजण भूमी काव्या हे ऐकतायत की या दोघांचं काय प्लॅनिंग चाललंय आणि इथेच प्रिया अडकले. म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये नागोबा एक अडकणार होता, पण प्रिया अडकले
कारण आता प्रिया तिथे बोलत उभी आहे हे सगळ्यांनी पाहिलंय. मग तोपर्यंत भूमी आणि काव्या ही आता अर्जुन सायलीपर्यंत या सगळ्या गोष्टींचा हे पाठवतात आणि त्यानंतर हे पाठवल्यावरती म्हणजे प्रिया याच्यात इन्व्हॉल्व आहे हे समजतं. पण आता हे सायलीला समजलंय आणि अर्जुन आलाय रविराजांकडे आणि तो रविराजा हळू आवाजात सांगतोय, "सीनियर इकडे-तिकडे कुठेच बघू नकोस. मला सुमन काकूचा पत्ता लागलाय पण रिएक्ट करू नको. अजिबात रिएक्ट करू नको. मी जे काही तुला सांगतोय ना, त्या पद्धतीने फक्त वागत राहा." यावरती रविराज म्हणतात, "ठीक आहे, मी अजिबात रिएक्ट करणार नाहीये. पण कुठे आहे सुमन?" यावरती मग आता अर्जुन त्याला सगळी इत्थंभूत कहाणी सांगतो. अर्जुन सांगायला लागतो, की "आत्ताच माझ्या हातामध्ये एक व्हिडिओ लागलाय. तो व्हिडिओ दुसरं-तिसरं कुठूनही आलेला असून तो आलेला आहे नागराज काकांच्या मोबाईलमधून. मग घडलेली सगळी घटना कशा पद्धतीने नागराज काकांच्या याच्यामधून त्याला मोबाईल सापडलाय, ही गोष्ट हे सगळं कळल्यावरती रविराजांना धक्का बसलाय आणि ते म्हणतात, "काय?" पण तो सांगतोय, "रिएक्ट करू नकोस. कारण आत्ता जर का रिएक्ट केलंस तर आता त्या सगळ्यांना सत्य समजेल आणि मग मात्र आपण काही करू शकणार नाही. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, तू अजिबात रिएक्ट करू नकोस." यावरती आता इकडे रविराज म्हणतात, "ठीक आहे, मी रिएक्ट तर नाही करत आहे, पण तरी सुद्धा सुमनला आता शोधणार कसं?" यावरती अर्जुन म्हणतोय, "ऑलरेडी मी सावंतांना सांगितलेलं आहे, की रविराज काकांची ऑर्डर आहे आणि सावंत लगेच ते लोकेशन कुठे आहे हे शोधायला निघालेत." म्हणजे खरं तर आता त्या मोबाईलच्या आत म्हणजे त्या मोबाईलमध्ये आतला व्हिडिओ आहे. पण तरीसुद्धा ते म्हणतायत. यावरती रविराज म्हणतायत रविराज आता मोठ्याने आवाज काढतात आणि रविराज म्हणतायत, "अच्छा, अच्छा, आपल्याला आता बाहेर जायचंय का?" असं म्हणत रविराज अर्जुनला सगळ्यांच्या समोर उगाचच म्हणजे हे नको किंवा अर्जुनने सगळ्यांच्या समोर आता इकडे रिएक्ट व्हायला नको म्हणून म्हणतात, "चल जरा काम आलंय बाहेर जाऊया." आणि त्यामुळे इथे कोणाला संशय येत नाहीये. सुमन वाट पाहत बसलेली आहे. कधी येईल, कधी कोण मला सोडवेल किंवा या सगळ्यामध्ये कधी माझी सुटका होईल, तिला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ती बराच वेळ वाट पाहत बसलेली आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना आता हे दोघं जण गुपचूप सगळ्यांना हे करत गुपचूपपणे सगळ्यांना आता इकडे मात देत दोघं जण निघालेले आहेत. ज्यावेळेला दोघं जण निघालेत आणि त्यावेळेला आता सुमन इकडे एकटीच आहे. तो त्या लोकेशनवरती ज्यावेळेला अर्जुन पोहोचलाय आणि आता सुमन काकू असं म्हणत त्याने आता एंट्री केलेली आहे. ज्यावेळेला सुमन त्याला पाहते, तिच्या तर पायाखालची जमीनच हादरलेली आहे. अर्जुन तू असं म्हणत ती आता अर्जुनला आवाज देते. त्यावेळेला अर्जुन तिकडे आलाय, तिला सोडवतोय. सुमनची अवस्था अशी नाहीये, की आता सुमन या सगळ्यामध्ये काही बोलू शकेल, काही चालू शकेल. तिची अवस्था खूपच बिकट आहे प्रेक्षकांनो आणि याच कारणासाठी ती आता पूर्णपणे अस्वस्थ आहे. मग अर्जुन तिकडे आलाय, "सुमन काकू, मी तुला सोडवायला आलेलो आहे. चल लवकर बाहेर पड," असं तो म्हणायला लागलाय. ज्यावेळेला आता तो सुमनला सोडवतोय, सुमन सांगते, "अर्जुन, मला इकडे नागराजनी किडनॅप करून ठेवलंय." तिला आता अहो म्हणायची सुद्धा लाज वाटते आणि ती सांगते आहे, "माझा नवरा इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो या गोष्टीची मला आता खरंच लाज वाटते, लाज." असं म्हटल्यावरती तो आता सांगतोय, "सुमन काकू, तू बिलकुल काळजी करू नकोस. मी आहे ना, मी तुला या सगळ्या प्रकरणातून 100% सोडवेन." असं म्हणत तो तिला वचन देतोय, की "मी या प्रकरणातून तुला सोडवेन." आणि त्यानंतर तो तिला बाहेर काढतोय. प्रेक्षकांनो, ज्यावेळेला तो तिला बाहेर काढतोय आणि तितक्यात रविराज आलेत. रविराज सुमनकडे पाहतायत. "सुमन, काय ही तुझी अवस्था?" सुमन सांगते, "दादा, मला बाहेर काढा. मला लवकरात लवकर सोडवा. मी तुम्हाला खूप मोठं सत्य सांगणार आहे." यावरती रविराज म्हणतात, "आधी तुझी अवस्था बघ." ती सांगते, "माझ्या अवस्थेपेक्षा आता महाभयंकर सत्य इथे घडलेलं आहे आणि ते सत्य तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे." त्यानंतर मग आता अर्जुन सांगतोय, की "सुमन काकू, तू पहिले चल." सुमन सांगते, "अर्जुन, इथे आता बरेचसे पुरावे आहेत. ते पुरावे घेतल्याशिवाय मी येणार नाहीये." यावरती तो म्हणतोय, "कसले पुरावे? कशाबद्दल बोलतेस तू? मला काही सत्य समजेल का?" यावरती ती सांगते, "हे बघ, या ठिकाणी मला नागराजने जरी ठेवलं असलं ना, तरी इथे तन्वी सुद्धा आली होती. मला हे करण्यासाठी रविराजांना धक्का बसलाय. तन्वी का इथे आली होती?" यावरती ती सांगायला लागते, "तन्वी मुळातच माणूस आहे महिपत आणि आता नागराजची. तुमचा जो काही अपघात घडवून आणला होता,
तो अपघात सुद्धा आता महिपत शिकरेने यांच्या सांगण्यावरून घडवून आणला होता. यावर रविराज म्हणतात, हे तर सत्य आम्हाला सुमन ऑलरेडी समजलेलं आहे. आम्हाला समजलंय हे सगळं काय आहे ते. सुमन सांगते, तुम्हाला फक्त इतकंच समजलंय, तुम्हाला अजून अनेक गोष्टी समजणं बाकी आहे. असं ज्यावेळेला सुमन म्हणते त्यावेळेला रविराज म्हणतात, सुमन तुला नक्की काय म्हणायचंय? तू काय म्हणण्याचा प्रयत्न करतेस? आम्हाला सत्य समजेल का? यावरती ती सांगते, म्हणजे मुळातच या कपाटामध्ये बघा, तुम्ही जर का इथे आता हे गोडाऊनचं कपाट खोललत तर तुम्हाला खूप मोठं सत्य समजेल. असं म्हटल्यावरती अर्जुनला धक्का बसलाय. कसलं सत्य? काय बोलतेस तू? यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सुमन, हो, इथेच ते सत्य दडलंय. ते सत्य दडलंय ते म्हणजे आता इकडे महत्वाची गोष्ट इथे आहे. नागराजने आणि आता प्रियाने ज्या वेळेला महिपतला हे केलं तेव्हा या बाजूच्या रूमच्या कपाटामध्ये बरचसं काहीतरी गोष्टी ठेवल्यात. तुम्ही तिकडे जा आणि बघा. असं म्हटल्यावरती हे दोघं जण तिकडे गेलेत. सुमनने अचानक सगळे खुलासे केलेत. अनेक पुरावे समोर आलेत आणि त्यानंतर ते सगळे पुरावे घेऊन रविराज आणि अर्जुन या दोघांनी एंट्री केलेली आहे, ती म्हणजे घरी. इकडे तोपर्यंत पूर्णाची आणि आता प्रतिमा बोलते, काहीच कळायला मार्ग नाही. अर्जुन आणि आता म्हणजे हे दोघं जण गेले कुठे? अचानकपणे हे दोघं जण गेलेत. यांचा काही पत्ता नाहीये, काही सांगितलेलं सुद्धा नाहीये, काही कळायला मार्ग सुद्धा नाहीये. त्यावरती प्रतिमा सांगते, पूर्णाई तुम्ही नका काळजी करू, येतील ते दोघं जण. असं म्हणत ते दोघांची वाट पाहत आता इकडे या दोघी जणी बसलेल्या आहेत. त्याच वेळेला अचानकपणे धमाकेदार एंट्री करत आता इकडे आलेला आहे अर्जुन आलाय आणि तो आता सगळ्यांच्या समोर सुमनला घेऊन आलाय. झालं. सुमन समोर आल्यावरती मग काय? मग या लोकांचे दोघांचे धाबेच दणाणलेत आणि दोघं जण पुरती गोंधळून गेलेली आहेत. काय नक्की घडतंय, काय नाही घडत आहे हे कळायच्या आतच सुमनने धाड टाकले, पकडा यांना. सुमनला पाहिल्यावरती आणि या अवस्थेत पाहिल्यावरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. सुमन काय आहे हे सगळं? असं म्हणत पूर्णाजी तिकडे गेलेली आहे आणि त्याच वेळेला सुमन आता सत्य सांगायला लागलेली आहे. सुमन सांगते, या दोघांनी मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि हे दोघं जण महिपतची माणसं आहेत आणि सगळ्यात भयंकर खुलासा सुमन आत्ता हा करणार असते की या सगळ्यामध्ये आता सुमनने सांगितलंय की ही तन्वी नाहीये, ही तोतई तन्वी आहे. या तन्वीला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा, कारण मी सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि बोलणं ऐकूनच मी या सगळ्यामध्ये आता ह्या दोघांचं बोलण्यावरून हे तुम्हाला सांगते की ही तन्वी खरी नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र धक्का बसलाय, तो म्हणजे रविराजांना. आणि ते आत्तापर्यंत माहिती ऐकत असतात, पण सुमन हे काय बोलतेस? त्यावरती सुमन सांगायला लागते, हो रविराज भाऊजी, मला सगळं सत्य समजलेलं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये मी आता ज्या वेळेला त्या इथे होते ना, तोपर्यंत या दोघांचं बोलणं आता मी ऐकलं. दोघांचं बोलणं ऐकलं आणि त्यामुळे मला हे सत्य समजलेलं आहे. असं म्हटल्यावरती रविराजांना तर आता खूपच मोठा धक्का बसलाय. ते तर पुरते हादरलेत. पण इकडे सायलीला पाहत ती आता सांगायला लागते की ही खरी तन्वी आहे. यावरती सगळ्यांना काहीच कळत नाही. सुमनच्या डोक्यावरती परिणाम झालाय का? सुमन भ्रमिष्ठासारखी का वागतीये किंवा सुमनने या सगळ्यामध्ये असं का करतेय हे काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्यामुळे आता मात्र ती सांगते, काय बोलताय सुमन काकू, तुमची तब्येत तर आता बरी आहे ना? यावरती ती सांगते, माझी तब्येत बरी आहे, माझी काळजी तू करू नकोस, तूच खरी तन्वी आहेस, मला सत्य समजलेलं आहे. असं म्हटल्यावरती तिला आता खूपच मोठा धक्का बसलाय आणि सुमन आता जे काही पुरावे दाखवणार ते बघून बाकी सगळ्यांना धक्का बसणार आहे. सुमन आता असे काही पुरावे दाखवणार की ज्याच्यामुळे सायली हीच खरी तन्वी आहे हे सुद्धा सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आणि प्रिया तोतई आहे हे सुद्धा समोर येणार आहे.